हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी पारंपरिक पद्धतीने भज्यांची कढी किंवा कढी भजे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. ही भज्यांची कढी चवीला अतिशय छान लागते, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे कढीतले भजे छान सॉफ्ट होतील. अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे. ओवा, जिरं, हळद, हिंग आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. कढीमध्ये सुद्धा मीठ असणार आहे, त्यामुळे मीठ विभागून घालायचं आहे. आता यामध्ये हे सगळं व्यवस्थित घालून थोडं थोडं पाणी घालून भजी सहज घालता येतील इतपत पातळ करायचं आहे. जर फेटायचं नसेल तर त्यामध्ये 1 चमचा कडकडीत तेल किंवा चिमूटभर सोडा घालायचा. चांगलं फेटून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे. भज्यांचं पीठ आता आपलं तयार झालेलं आहे. आता कढीसाठी इथे मी थोडंसं आंबट दही घेतलेलं आहे, घरचंच दही आहे. यामध्ये फक्त 1 चमचा बेसन पीठ घालायचं, त्यापेक्षा जास्त नाही, आणि एकही गोळी न ठेवता मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. जाडसर वाटून घ्यायचं. हे सगळं ठेचून घेतलं तर आणखी चव येते. आता इथे कढीचं वाटण तयार आहे. कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे. राई जिरं छान तडतडल्यानंतर हिंग घालायचा. थोडीशी हळद घालून घ्यायची आणि वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. हे वाटण खूप बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आणि गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं, अजिबात करपू द्यायचं नाही. आता यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायची. आता फेटून घेतलेलं ताक घालून घ्यायचं आहे. भज्यांची कढी सुरुवातीला पातळच ठेवायची, कारण भजी घातल्यानंतर ती थोडी दाटसर होतेच आणि कढी थोडी पातळ छान लागते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस मंद करून कढी उकळू द्यायची आहे. तोपर्यंत भजी बनवून घेऊयात. तेल चांगलं तापलं की अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायची आहेत. घरात भाजीला काही नसलं तर भज्यांची कढी आमच्याकडे बऱ्याच वेळी व्हायची आणि प्लेन कढीपेक्षा अशी भज्यांची कढी सर्वांना आवडायची. त्यामुळे मी सुद्धा मध्ये मध्ये बनवत असते. आमच्याकडे दुधी भोपळ्याची कढीसुद्धा बनवली जाते आणि दुधीची कढी रेसिपी अपलोड आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की बघा, खूप छान लागते. शेपूच्या कोवळ्या पानांची कढीसुद्धा खूप छान लागते. फक्त भाजी कोवळी घ्यायची आणि त्याच्या काड्या नाही घ्यायच्या, फक्त पुढचा कोवळा भाग घ्यायचा आणि त्यासाठी दही थोडंसं आंबट घ्यायचं आणि फ्रेश घ्यायचं. शेपूची कढीसुद्धा खूप छान लागते. म्हणजे शेपूची भाजी ज्यांना आवडत नाही ते कढी मात्र आवर्जून खातील. भजी आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली पाहिजेत आणि हलकी झाली पाहिजेत, म्हणजे कढीत टाकताच थोड्याच वेळात ते सॉफ्ट झाले पाहिजेत. इथे आपली भजी व्यवस्थित तळली गेलेली आहेत आणि आता कढीलासुद्धा उकळी फुटलेली आहे. तुम्ही बघू शकता, इतपत आपल्याला कढी पातळ ठेवायची आहे सुरुवातीला. कढीला चांगली उकळी फुटली की त्यामध्ये भजी घालून घ्यायची आहेत आणि भजी घातल्यानंतर मंद गॅस करून 5 ते 6 मिनिटे कढी चांगली उकळून घ्यायची, म्हणजे भजेसुद्धा छान शिजले जातात आणि सॉफ्ट होतात. फक्त भज्यांमध्ये खूप सोडा घालायचा नाही, किंचित घालायचा, नाहीतर भजी कढीमध्ये विरघळतील आणि मग कढी खाण्याची मजा येणार नाही. आता मी इथे सगळीच भजी घालून घेतलेली आहे. 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि भजीसुद्धा चांगली सॉफ्ट झालेली आहेत, एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहेत. आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. भजी जास्त शिजवायची नाही, नाहीतर ती विरघळतील. आणि गॅस बंद करायचा आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर
कढीमध्ये आवर्जून घाला आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ तुम्ही घालू शकता. खूप छान पौष्टिक चविष्ट अशी कढी आपली तयार झालेली आहे. ही कढी चपाती भाकरीसोबत छान लागतेच, परंतु गरमागरम भातासोबत किंवा गरमागरम खिचडीसोबतसुद्धा खूप छान लागते. तुम्हाला आजची ही कढी पकोड्यांची रेसिपी किंवा कढी भजे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.